खरीप हंगामातील जे पिकं आता शेवटच्या काढणीच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत किंवा शेवटच्या स्टेपमध्ये आलेले आहेत, अशी जी सोयाबीन पीक आहे, तूर आहे, त्याचप्रमाणे ऊस आहे, केळी आहे, अशी आणि त्याचप्रमाणे भाजीपाल्याची जी पिकं आहेत, या पिकावरती या परतीच्या पावसामुळं आणि ढगाळ वातावरणामुळं बऱ्याचशा कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नुकसान बऱ्याच प्रमाणामध्ये होऊ शकतं. तर त्यामुळं या परतीच्या पावसापासून या खरीप हंगामातील पिकाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं सोयाबीनसारखं जे पीक आहे हे सध्या शेवटच्या अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामुळं अशा याच्यामध्ये जर पावसामध्ये शेंगा भिजल्या तर त्या शेंगा काळ्या पडल्या जातात आणि त्याच्यावरती अंथ्रॅकनोज नावाचा जो रोग आहे बुरशीजन्य, त्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो आणि शेंगेवरती काळा टिपका पडल्यानंतर या टिपक्याचा परिणाम आतमध्ये असणाऱ्या बियावरतीही होतो आणि बियावरती जांभळट रंगाचा टिपका पडून ह्या बिया सुरकुतल्या जातात आणि त्यामुळं त्याची जी प्रत आहे ही खालावली जाते. शिवाय त्याची उगवण क्षमता ही कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे अशा शेंगा जर पावसामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये भिजल्या आणि त्याच्यामध्ये थोडासा ओलावा जर साठून राहिला तर अशा शेंगा उगवून येतात आणि त्यामुळं या बिया ज्या आहेत हा पूर्णपणे बाद होऊन जातात. तर अशा सोयाबीनचं पीक अशा अवस्थेमध्ये ज्या ज्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी सोयाबीनची जी काढणीच्या शेवटच्या अवस्थेमध्ये आहे त्या शेंगा काढून घेऊन सावलीमध्ये वाळवण्यासाठी ठेवण्यात याव्यात. त्याचप्रमाणे ज्यांना काढणीसाठी थोडा अवधी असेल अशा ठिकाणी मात्र एखाद्या बुरशीनाशकाची त्याच्यामध्ये आंतरप्रवाही 22 टनसारख्या औषधाची 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर फवारणी जर केली तर त्या ठिकाणी शेंगाही काळ्या पडणार नाहीत आणि दाणेही आपले चांगल्या प्रकारे राहून त्या ठिकाणी उत्पादन सोयाबीनचं चांगलं मिळू शकतं. त्याचप्रमाणे तूर पीक जे आहे हे सध्या फुल अवस्थेमध्ये, काही ठिकाणी शेंगा पूर्णपणे भरलेल्या अवस्थेमध्ये आढळून येत आहे आणि अशा पिकावरती शेंगा पोखरणारी जी अळी आहे, त्याचप्रमाणे फुलकिडे यासारख्या ज्या किडी किंवा पानं खाणाऱ्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे हा सुद्धा या दमट हवामाना किंवा ढगाळ हवामानामुळं प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं अशा या तूर पिकावरती साधारणतः क्लोरोपायरिफॉस हे साधारणतः 1.5 मिली 1 लिटर पाण्याला किंवा क्विनॉलफॉस साधारण 2 मिली 1 लिटर पाण्याला मिक्स करून जर याचा फवारा जर साधारणतः 15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारे घेतले या औषधाचा आलटून पालटून तर तुम्ही या किडीचं प्रादुर्भाव कमी करून त्या ठिकाणी शेंगा भरण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे ऊस पीक जे आहे हे सुद्धा चांगलं वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि अशा ऊसावरती 2 प्रकारचे बुरशीजन्य रोग सध्या या वातावरणामुळे येऊ शकतात. याच्यामध्ये पानावरती येणारा तांबेरा, त्याचप्रमाणे तपकिरी रंगाचा बुरशीजन्य टिपका, हे 2 प्रकारचे रोग त्या ठिकाणी येऊ शकतात. आता तपकिरी जो पानावरती येणारा टिपका आहे हा साधारणतः 265 नावाची जी जात आहे याच्यामध्ये किंवा 86-032 नावाच्या जातीमध्ये हा प्रादुर्भाव जादा होऊ शकतो. परंतु तांबेरा जो रोग आहे हा साधारणतः 94-012 आणि 92-005 यासारख्या जातीमध्ये किंवा 75-027 671 या जातीमध्ये प्रादुर्भाव या तांबेरा नावाच्या रोगाचाही वाढू शकतो. कारण रानामध्ये पाणी साठून त्या ठिकाणी आर्द्रता वाढली जाते आणि टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळं या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा रानामध्ये जादा होऊ शकतो. तर या दृष्टीनं याचं नियंत्रण करण्यासाठी रानामध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा करून घेणं आणि त्याचप्रमाणे अशा याच्यावरती जे औषध आहे याच्यामध्ये आंतरप्रवाही औषध जर या रोगाचं आपल्याला कमी प्रमाणामध्ये आढळलं साधारणतः 25% तर अशा ठिकाणी तुम्ही डायथेनियम 45 साधारणतः 2.5 ग्रॅम किंवा 22 टिन 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी घ्यायची आहे. पण जर 50% जर पर्यंत प्रादुर्भाव या दोन्ही रोगाचा जर आढळून आला तर अशा ठिकाणी मात्र तुम्ही कॉन्टॉपसारखं जे औषध आहे हे साधारणतः 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारायचं आहे आणि त्याच्यापेक्षा जर जादा प्रमाणात जर प्रादुर्भाव आढळून येत असेल तर अशा ठिकाणी टिल्ट 1 मिली 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची. त्याचप्रमाणे जी काय भाजीपाल्याची पिकं वेगवेगळे आहेत तर या भाजीपाल्याच्या पिकावरती पानावरती पडणारे बुरशीजन्य टिपके किंवा पानाचा करपा रोग, त्याचप्रमाणे पानावरती येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, त्याचप्रमाणे पानं खाणारे किडी आणि शेंडे पोखरणाऱ्या किडीचा प्रादुर्भावसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. तर अशा ठिकाणी 1 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक मिक्स करून याचा फवारा करायचा आहे. त्यासाठी साधारणतः 22 टिन 1 ग्रॅम अधिक याच्यामध्ये समजा क्लोरोपायरिफॉस तुम्ही 1.5 मिली असं 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर फवारा जर केला तर या कीड आणि रोगाचं भाजीपाला पिकावरचं नियंत्रण आपण करू शकतो.